आज मी टिटवाळा रेल्वे स्टेशन येथून एकविरायाच्या दर्शनासाठी निघालो आहे. या प्रवासात आम्ही केलंबाई आणि कार्ला येथील एकविरायाचे दर्शन घेणार आहोत. सुरुवातीला टिटवाळा रेल्वे स्टेशनवरून लोकल ट्रेनने दिवा स्टेशनपर्यंत आलो. दिवा स्टेशनवर उतरलो, पण आमची सकाळची 6:25ची लोकल सुटली होती. आता पुढची लोकल 8:45ची होती. एवढा वेळ कसा जाईल असा विचार करत असतानाच दिवा रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या गावदी मंदिराची आरती कानावर पडली. जय कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. गावदेवाईचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडा वेळ मंदिरातच घालवला. खूप छान वाटलं. दिवा गावच्या गावदेवाईचं मंदिर खूप सुंदर आहे. अजून लोकल यायला जवळपास 1 तास बाकी होता. सकाळी काही खाल्लं नसल्यामुळे आम्ही गरमागरम साऊथ इंडियन नाश्ता केला. नाश्ता केल्याच्या नंतर 8:45च्या दिवारवा पॅसेंजर ट्रेनने जिते रेल्वे स्टेशनच्या दिशेने प्रवास सुरू केला. जिते रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी मध्ये 10 रेल्वे स्टेशन लागतात. त्यातीलच एक हा पनवेल जंक्शन. इथे सर्व एक्सप्रेस आणि लोकल ट्रेन थांबत असतात. इथून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाऊ शकता किंवा येऊ शकता. दिवा स्टेशनपासून ते जिते स्टेशनपर्यंत यायला आम्हाला जवळपास 1.5 तास लागला. मग इथून आम्ही रिक्षाने केलंबाईच्या पायथ्यापर्यंत पोहोचलो. आई केलीच्या कामातून प्रकट झाले तशाच पद्धतीने आईचा प्रवेशद्वारही बनवला आहे. खूपच सुंदर. आईचा मंदिर डोंगरावर असल्यामुळे भाविकांसाठी चढायला आणि उतरायला खूप सुंदर अशा पायऱ्यांची व्यवस्था केली आहे. पायऱ्या चढत चढत आम्ही 10 ते 15 मिनिटात मंदिरापर्यंत पोहोचलो. लागली माझ्या मनाला भेट आईची घ्यायला. ओढ लागली माझ्या मनाला भेट आईची घ्यायला. आम्ही येता आहे पेन बस स्थानक. बाहेर आल्याच्या नंतर समोरच जिते आणि कवचीसाठी रिक्षा लागलेल्या असतात. इथूनही तुम्ही केलंबाईच्या दर्शनासाठी जाऊ शकता. पेन येथून 1 वाजताची अलिबाग टू स्वारगेट ही बस पकडून कार्ला येथील एकविरायाच्या मंदिराकडे प्रवास सुरू केला. घाट चढत असताना थोड्याच अंतरावर शुक्रोबा देवाचे मंदिर लागते. असे सांगितले जाते की इंग्रज अधिकाऱ्यांना रेल्वे बनवण्यासाठी मार्ग सापडत नव्हता, तेव्हा या शुक्रोबा देवाने त्यांना मार्ग दाखवला होता. म्हणूनच आजही येणारे जाणारे प्रवासी शुक्रोबा देवाचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे प्रवास करत नाहीत. आई तुझी लोणावल्याची वाट गो. आई तुझी लोणावल्याची वाट. आई तुझी लोणावल्याची वाट गो. आई तुझी लोणावल्याची वाट. आई तुझी लोणावल्याची वाट गो. खंडाल्याचा घाट. आई तुझी लोणावल्याची वाट गो. खंडाल्याचा घाट. गाडी
घुंगराची वाट डोंगराची अगो लोणावले घाटाची गाडी घुंगराची वाट डोंगराची अगो लोणावले घाटाची लोणावले घाटाची ना वाट माझे एक विराईची लोणावले घाटाची ना वाट माझे एक विराईची लोणावले घाटाची नवट माझी एक विराईची लोणावले घाटाची नवट माझी एक विराईची लोणावळा बस स्थानकात बस 10 मिनिटे थांबते. इथे आम्ही कॉफी वगैरे पिऊन मग पुढच्या प्रवासाला लागलो. कार्ला फाट्याला उतरून तिथून मग आम्ही रिक्षाने पायथा मंदिरपर्यंत आलो. डोंगरावरी बसली कोंबऱ्यावरी कारले डोंगरावरी बसली कोंबऱ्यावरी आई एक वीरा माऊली आई एक वीरा माऊली लेक लाडका तुझा कराया आईला आई तुझी उवाळणी लेक लाडका तुझा कराया आईला आई तुझी उवाळणी. पायथा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही गडाच्या पायऱ्या चढू लागलो. आमच्या जोडीला 75 वर्षाची आजी होत्या. त्या देखील न थकता पायऱ्या चढत होत्या. आमची आजी बघ कशी चालते बघ. पायऱ्या चढत असताना आम्हाला मध्येच खारुताई दिसली. खारुताई फुल खाण्यात एवढी मग्न होती की तिला आम्ही आलो ते दिसलेच नाही. ची भेट घेतल्यानंतर आम्ही पुढे चढू लागलो. पुढे चढता चढता मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही वापस पुढे चढू लागलो. एक विरा आई पावतई ग आगरिया गोल्याना आगरिया गोल्याना आगरिया गोल्याना ये सुकान ठेवतई आई ग आमच्या पोरा बालाना आमच्या पोरा बालाना आमच्या पोरा बालाना ये हात जोडून नवस केला पावली गो नवसाला हात जोडून नवस केला पावली गो नवसाला आम्ही येताव पायी पायी तू आईचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडा वेळ झाडाखाली विश्रांती केली. मग आम्ही गड उतरू लागलो.
गड उतरल्यानंतर पायथा मंदिर येथून रिक्षाने आम्ही लोणावळा रेल्वे स्टेशनच्या दिशेने प्रवास सुरू केला. लोणावळा रेल्वे स्टेशन येथून 5:23ची उद्यान एक्सप्रेस पकडून आम्ही कल्याण स्टेशनला उतरलो. फायनली आम्ही 9:30 वाजता घरी पोचलो. कल्याण ते टिटवाळा दरम्यानची व्हिडिओ मला काढायला भेटली नाही, कारण की खूप पब्लिक होती, त्याच्यामुळे ती व्हिडिओ मला काढायला भेटली नाही. आम्ही या 15 तासाच्या प्रवासात केलंबाई आणि कारल्याची एकविराईचं दर्शन घेतलं. खूप मजा आली आणि प्रवासही खूप चांगला झाला. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय एकविराई, जय आग्रेकोली.